नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे बाजरीच्या खारोड्या। तर त्यासाठी मी 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। खूप जास्त असा लसूण घालायचा आहे आणि 2 चमचे जिरे मिक्सर मध्ये घालून मी बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे। तर मिक्सर मध्ये ही पेस्ट बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 2 किलो बाजरी गिरणीवरून जाडसर अशी भरडून आणलेली आहे। त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर हे जे वाटण करून घेतलं होतं लाल मिरची लसूण जिऱ्याचं ते टाकून घेणार आहे। ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर 1 कळशी पाणी मी याच्यामध्ये ओतलेलं आहे। 2 किलो बाजरीसाठी 1 कळशीभर पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि मीठ टाकलं आहे। तर मीठ आहे हे जवळजवळ 75 ग्रॅम। त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर भरडून घेतलेली बाजरी थोडी थोडी टाकून असं हटून घ्यायचं आहे। हटताना अजिबात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित हटून घेऊन त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10-10 मिनिटाला झाकण उघडून परत एकदा हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये टाकलेले आहेत 1 वाटीभर तीळ। तीळ टाकल्यामुळे खारोड्या खुसखुशीत होतात। तीळ टाकल्यावर परत एकदा हलवून घेतलेला आहे। 2 ते 2.5 तास मी शिजवून घेतलेला आहे आणि शिजवून घेतल्यानंतर आता याच्या खारोड्या घालायच्या आहेत। तर हातामध्ये असा गोळा घ्यायचा आहे, थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि छोटे छोटे गोळे आपण वडे तोडतो त्याप्रमाणे हे तोडायचे आहेत। इथं मी साडी घेतलेली आहे, साडी ओली करून त्यावर ह्या खारोड्या घालायच्या आहेत। त्यानंतर थोड्याशा मी सोऱ्याने चकल्या पण बनवल्या होत्या। तुम्हाला जर बनवायच्या असेल तर तुम्ही याच्या चकल्या पण बनवू शकता किंवा अशा हाताने वडे पण तोडू शकतात। त्यानंतर संध्याकाळी ह्या पाहू शकता तुम्ही का खारोड्या अशा या पद्धतीने निघत आहेत। तर संध्याकाळी साडीवरच्या खारोड्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। उन्हाळा जरी थोडा राहिला असला तरी सुद्धा तुम्ही या खारोड्या बाजरीच्या बनवू शकता। तर इथं मी सर्व खारोड्या काढून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळू घातलेले आहेत। त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून ह्या खारोड्या भाजून घ्यायच्या आहेत। भुईमुगाच्या शेंगा जर तुमच्याकडे वळल्या असतील तर खूपच छान, शेंगासोबत ह्या खारोड्या खूप छान लागतात। तर इथं मी खारोड्या भाजून घेतलेल्या आहेत आणि शेंगा पण भाजून घेतल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला